हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आपण आज सेकंड पिरियड जो स्टार्ट करायला लागलो, जो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पहिल्या पिरियडमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शनच्या फॉर्ममध्ये किंवा त्याची सुरुवात आहे ती केली गेलेली, की काही क्वेश्चननुसार केली गेलेली, की कॅन यू रिकॉल म्हणून. तर आज आपल्याला काय पाहायचं आहे की डायरेक्टली जे सायंटिस्ट लोक आहेत त्यांनी आपापली काय मतं मांडली त्याच्याबद्दल. ज्यावेळेस आपल्याला सिक्वेन्सली हे जे एलिमेंट आहेत ते अरेंज्ड करायचे एका बॉक्समध्ये किंवा त्यांच्या गुणधर्मानुसार. तर सगळ्यात जो सायंटिस्ट जो पहिला येऊन गेला तो म्हणजे कोणता आहे, तर डोबेरिनर ट्राइट्स. आता नावातच दडले. डोबेरिनर हा जर्मन सायंटिस्ट आहे. आणि ट्राइट्स म्हणजे काय, ट्राय मीन्स थ्री, तीन. जसं आपण सायन्समध्ये डिजिट जे बघतो, मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेप्टा, हेक्झा, ऑक्टा, डेका, हे काय झाले डिजिट आहेत. 1 बाय 1 सिक्वेन्सली आपण त्याला काय करतो, तर एक प्रकारे संबोधित करतो. परंतु आपल्याला आता इथं एक महत्त्वाचं लक्षात येणं गरजेचं आहे की डोबेरिन ट्राइड्स काय आहे, डोबेरिनस ट्राइड काय आहे हा एक्झॅक्टली. कारण बरेच वेळेस काय केलं गेलेलं आहे की एक्झामला क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2 मार्क्ससाठी, की स्टेट द डोबेरिनर ट्राइड्स. मग तिथं बरेच जण विद्यार्थी काय करतात, एक्झामला लिहिताना आम्ही पाहतो, चेक करताना की फक्त ते रूल लिहितात, परंतु त्याचं जे एक्झाम्पल आहे ते स्पष्ट करत नाहीत. म्हणजे आपल्याला तिथे विचारला काय, तर स्टेट द डोबेरिनर ट्राइड. स्टेट म्हणल्यानंतर आपल्याला ते स्पष्ट करणं गरजेचं आहे काय येतो आणि कशाच्या आधारावरती. त्या आधारावरती कोणत्या आधारावरती ते सुद्धा काय करतात, कन्फ्युजनमध्ये पडतात. आणि मग नंबर एक ॲटॉमिक मास, नंबर एक कारण मासेस आहे. कारण पुढे चालून ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बेस खूप महत्त्वाचा निश्चित केला गेलेला आहे. तर ज्यावेळेस ते विभागणी किंवा हा जो रूल काय करतात, स्टेट करतात. तर हा डोबेरिनर हा सुद्धा सायंटिस्ट आहे. त्या कालावधीमध्ये जर पाहिलं गेलं, हाऊ मेनी एलिमेंट्स वेअर नोन, किती मूलद्रव्य माहीत होते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की 30+ एलिमेंट्स वेअर नोन ॲट दॅट टाईम, बिकॉज ऑफ टाईमच्या त्या कालावधीमध्ये जर पाहिलं गेलं तर 30+, 30च्या वरती मूलद्रव्यच फक्त ज्ञात होते. की जसं आपण टिल स्टेजमध्ये जर पाहिलं गेलं तर 118 एलिमेंट्स प्रेझेंट ॲट टिल स्टेज. सद्य स्थितीला 118 आहे. तर हा 18th सेंचुरी, 18व्या दशकामधला काळ चाललेला आहे, की त्यावेळेस ह्याची जी इनिशियल आहे स्टेज ती स्टार्ट झालेली, की कशा प्रकारे आपल्याला मूलद्रव्याची मांडणी करता येईल. तर फक्त 30च मूलद्रव्य काय तर त्यावेळेस ज्ञात आहेत. आणि दुसरा एक बेनिफिट म्हणजे काय म्हणता येईल, फायदामंद 30च म्हणजे हे लेस झाले. परंतु सेकंड एक काय, केमिकल प्रॉपर्टीज आर सेम इन ट्राइड्स. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर त्याच्यात जे रासायनिक जे गुणधर्म आहेत, जे ट्राइड्स मीन्स ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, दॅट इज कॉल्ड ट्राइड्स. त्याला त्रिके म्हटलं, 3 मूलद्रव्यांचा समूह एक प्रकारे त्याला तुम्ही म्हणा. म्हणजे तिन्ही मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म हे काय तर सारखे, म्हणजे हा एक म्हणता येईल. आणि तिसरा म्हणजे काय असेल, एक प्रकारे कशाच्या आधारावरती हा जो रूल आहे तो तयार केला गेला, तो म्हणजे काय असेल, ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान. कशाच्या आधारावरती केला, अणुवस्तुमान. आता अणुवस्तुमान कशाला म्हणायचं हे आपण 8वीपासून बघत आहोत. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास. तर आपल्याला त्या मूलद्रव्याचे जे अणू आहेत त्या अणूवरती जावं लागेल. कारण कोणत्याही मूलद्रव्याचा जो अणू असतो, ॲटम असतो, त्याच्या आतमध्ये काय असतात, 2 कण असतात. ते म्हणजे कोणते असतात, सब ॲटॉमिक पार्टिकल, दॅट इज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड इट्स स्पेसिफिक ऑर्बिट. अशा प्रकारे आपण बोलूया की प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर दीज 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स एम्बेडेड इन न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. म्हणजे यालाच तुम्ही काय म्हणतात, प्रोटॉन न्यूट्रॉन इज इक्वल टू ए, पी प्लस एन इज इक्वल टू ए. ह्या संख्येला तुम्ही काय म्हणणार, प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या संख्येला ॲटॉमिक मासेस म्हणणार आहे. आणि हा एक निकष त्याच्यामध्ये काय सर्वात महत्त्वाचा आहे, ज्यावेळेस हा रूल तयार केला गेलेला आहे. म्हणजे काय रूल आहे की व्हेन एलिमेंट्स काय आहे, कारण तुम्ही सुरुवातीला सांगितलं किती मार्कला विचारला, तो 2 मार्कला आहे, की व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न याच्यामध्ये फिल किंवा ट्रू ऑर फॉल्सला सुद्धा विचारला जातो. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन ग्रुप्स इन ट्रेड्स ऑफ 3 ट्रेड्स, 3 मीन्स ट्रेड्स, की ज्यावेळेस मूलद्रव्याची मांडणी गणामध्ये, म्हणजे किती गणामध्ये नाही तर तुमच्या जो ग्रुप्स आहे गटामध्ये 3 मूलद्रव्यांचा गट तयार केला गेला. डोबेरिनने काय केलं
की ज्यावेळेस मूलद्रव्याची मांडणी केली गेली 3 मूलद्रव्याचा एक गट केला गेला. कशाच्या आधारावर? त्या मूलद्रव्याच्या चढत्या क्रमाने. कशाच्या चढत्या? अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने. तर काय घडलं गेलं किंवा काय होते? देन द atomic masses of middle element was approximately, हे सगळ्यात महत्त्वाचे, approximately सरासरी, की आपण त्याला अरिथमॅटिक सुद्धा म्हणू शकतो, की इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. म्हणजे काय होणार की मधल्या मूलद्रव्याची जी सरासरी ती बाजूचे जे 2 मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याच्या सरासरी इतकी असू शकते. हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे की तो आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तसा तर हा डिफेक्टिव्ह आहे, कारण आपण पुढे चालून तुमच्या लक्षात येत नाही, परंतु डिफेक्टिव्ह असेल तरी सुद्धा आपल्याला तो एक्झामच्या दृष्टीने किंवा नॉलेजच्या दृष्टिकोनात आपल्याला तो लक्षात घेणं गरजेचं आहे की सुरुवातीला चुकीचं सांगण्यात आलेलं आहे याच्याबद्दल. परत पुन्हा प्रॉपरली, कारण हे चुकीचं का? कारण मूलद्रव्य परत पुन्हा काय केली गेली? वाढत गेली. आणि तो रूल आहे, हा जो रूल आहे तो ओबे होत नाही. अक्षरशः त्याच कालावधीमध्ये हाऊ मेनी एलिमेंट प्रेझेंट व्हेनेवर डोबेरियन ज्यावेळेस डोबेरियन ट्रेड होतं 30 मूलद्रव्य आणि त्याच्यातले फक्त त्यातले किती वेळेस 9 मूलद्रव्याला लागू होतं. म्हणजे किती ट्रेड तयार झाले? ओन्ली 3. आणि रेस्ट ऑफ दी 21 एलिमेंट डज नॉट ओबे दीज रूल्स. आणि तो रूल लागू होत नाही त्याच कालावधीमध्ये, कारण परत पुन्हा पुढचे पुन्हा वाढत गेल्यानंतर मूलद्रव्य तो लागू होत नाही. हे असं म्हणूया आपण. एक प्रकारे जर पाहिलं गेलं तर त्याचं लिमिटेशन सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकतं. तर these rules does not obey by the rest of element, that is 21 elements. इतक्या मूलद्रव्याला लागू होत नाही. फक्त किती मूलद्रव्याला लागू व्हायला लागला? 9 मूलद्रव्य. म्हणजे ग्रुप्स किती पाडले गेले? ते 3 ट्राइड्स किती तयार केले गेले? फक्त 3. आणि त्याच्यामधला आपल्याला एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये जो ट्राइड्स, जे त्याला तुम्ही काय म्हणतात? त्रिके म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात? त्रिके. ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, दॅट इज कॉल्ड ट्राइड्स. तर तो ट्राइड जर आपण पाहिला, एक्झाम्पल लिथियम हा एक बघूया आपण. कारण लिथियम, नेक्स्ट एलिमेंट सोडियम, आणि अनदर 1 एलिमेंट पोटॅशियम. सिम्बॉलिटिकली आपल्याला सिम्बॉल पाठ असणं गरजेचं आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. तसंच आपण 9वीपासून 8वीपासून पाठ करून घेतले. तसं ॲटॉमिक नंबरनुसार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, की मी सुरुवातीला सांगितले की आपल्याला 20 एलिमेंट खूप गरजेचे आहेत. त्यातले आपल्याला पाठ असणं गरजेचं की फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. हे झाले 10. किंवा परत पुढचे असतील सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. अशा स्वरूपामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. परंतु त्यानुसार ह्यांची मांडणी केली गेली नाही. ती परत पुन्हा आपल्याला कुठे पाहिजे? तर मेंडेलिव्हच्या असेल किंवा हेनरी मोसलेच्या, तिथे आपल्याला तिथं स्पष्टता येऊ शकते की ह्या स्वरूपात आहे. परंतु हे जे आत्ता सांगितले ते इथं उभे केलं जात नाही, त्याचं पालन केलं जात नाही. आपण फक्त कशाच्या स्वरूपामध्ये बघायला लागलो? त्या तुमच्या इन्क्रीजिंग ऑर्डर, जी चढता क्रम आहे कशाचा? तर अणु वस्तुमानाचा प्रत्येकाचा. इथं जर आपण पाहिलं गेलं तर लिथियमचा सोडियम ॲटॉमिक मासेस जर आपण पाहिलं तर तो किती आहे? 6.9. आणि सोडियमचा तर आपल्याला, कारण तो रूलच सांगतो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ दी मिडल एलिमेंट, मधल्या मूलद्रव्यांचा असू शकतो. मग पोटॅशियमचा जर पाहिला तर 39.1. आणि जी सरासरी काढली जाणार दोघांची, मग सरासरी ज्या वेळेस काढतो आपण 39.1 प्लस 6.9, याची आपल्याला काय करावं लागणार? ॲडिशन करावं लागेल. आणि त्याला कितीने डिवाइड करावं लागेल? 2ने. त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे? या मधल्या मूलद्रव्याची जी सरासरी ही इतकी येऊ शकते. बाकीच्या 2 मूलद्रव्याची जर सरासरी घेतली आणि त्याची जर आपण ॲव्हरेजली काढलं गेलं तर ती किती येते पहा? 46ला जर आपण डिवाइड 2ने केलं तर किती येईल? 23. मग आपण कशाचं काढायला लागलो? सोडियमचं. 23 एक्झॅक्टली, कारण आपल्याला इथं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन दॅट गिव्ज इज इक्वल टू ए ॲटॉमिक मासेस. मग आपल्याला इथं प्रोटॉन किती येतं? सोडियमच्या ॲटममध्ये 11 येतं. आणि न्यूट्रॉनचे चार्ज म्हणजे चार्जलेस पार्टिकल किती? 12. तर हे सुद्धा किती होते? 23. मीन्स याचा अर्थ काय झाला की रूल्स, इट इज द रूल्स. हा जो रूल जर पाहायला गेला तर ओबे दिस रूल्स. हा रूल काय करतो? ह्या त्रिकेसाठी काय व्हायला लागला? लागू व्हायला. अशा प्रकारे आपल्याला हे जे नियम आहे
ही स्पष्टता येऊ शकते. आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहे. हे जर्मन सायंटिस्ट जो डोबेरिनल ट्राईट्स आहे त्यांनी काय सांगितलं त्या कालावधीमध्ये. म्हणजे एक्झामला आपल्याला फाइंड आउट ऑर आयडेंटिफाय द गिवन ट्राईट्स, म्हणजे आपल्याला तो ओळखायला येऊ शकतो की तो रूल एक प्रकारे आपण जर पाहिला तर ती स्पष्टता त्या त्रिकीमध्ये असेल का. तर त्यावेळेस आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की मधल्या मूलद्रव्य दोघांची जर आपण जर ॲडिशन केली, दोन्ही डिवाईड केलं गेलं तर तो मधल्या मूलद्रव्य सरासरी येते का. कारण तुम्हाला टेक्स्टबुक सुरुवातीला सांगितलं की टेक्स्टबुकमध्ये आपल्याला काही आयडेंटिफाय करायला दिले जाऊ शकतात, तसे दिले गेलेले जसं कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम असेल किंवा बेरियम असेल, हा एक ट्राईट्स असेल. किंवा नेक्स्ट अनदर वन क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. तर एक बॉक्समध्ये दिले गेलेले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तर ते एक्झॅक्टली ह्या स्वरूपामध्येच आपल्याला काढता येऊ शकतात. आणि ते काय करतात, रूल उभे करतात. आणि पुन्हा परत आयडेंटिफाय करण्यासाठी दिले गेले होते की ओळखायला की तो रूल हे जे बाकीचे जे त्रिके ते लागू होतात का. त्यावेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ह्या स्टेपनुसार आपण तो ॲव्हरेज काढणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी सोपं आहे की कोणत्या स्वरूपामध्ये तो रूल सांगितला गेलेला आहे आणि त्याची स्पष्टता कशा प्रकारे करता येऊ शकते आणि काय नेमक्या त्याच्यामधल्या अजूनसुद्धा महत्त्वाच्या म्हणजे एक प्रकारे हायलाईटचे जे पॉईंट असतील ते आपल्याला सुद्धा काळजीपूर्वक लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे हा झाला डोबेरिनल ट्राईड. परत पुन्हा अजून हा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं याचं लिमिटेशन काय होतं, अनफेल्युअर का ठरला गेला. म्हणजे हा अगदी फायनल झाला नाही, कारण याच्यात आपण सुरुवातीला सांगितलं की हाऊ मेनी एलिमेंट दे ओनली 30 एलिमेंट्स वी आर नोन ॲट दॅट टाइम, दॅट इज डोबेरिनल ट्राईब. नेक्स्ट अनदर जनरेशन, पुढच्या पिढीमध्ये जर विचार केला गेला त्याच्याच, तर काही ड्रॉबॅक्स राहिले गेले की तो रूल आहे तो तिथल्याच मूलद्रव्याला काही लागू होत नव्हता, फक्त 9 मूलद्रव्याला लागू होत होता. त्यामुळे तो काय झाला, डिफेक्टिव्ह झाला, दोषयुक्त झाला किंवा त्याची लिमिटेशन झाली. फायदे काय म्हणूया तर केमिकल प्रॉपर्टी हा एक त्याचा रासायनिक गुणधर्म आहे, तो एक ॲडव्हान्स म्हणूया आपण त्याला. परंतु हा ॲटॉमिक मास आहे, त्यामुळं काय व्हायला अणुवस्तुमान हे कशा प्रकारे एररच्या फॉर्ममध्ये आहे ते पुढे चालून लक्षात येईल तुमच्या. जसं की आपण जसं पुढे वेगवेगळे सायंटिस्ट लोक त्याबद्दल भाकीत करायला लागले, कशा प्रकारे सांगायला लागले, तर आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आपल्याला हे पाठ करणं गरजेचं आहे की स्टेट द डोबेरिनल ट्रेड काय म्हणतो आणि एखादं एक्झाम्पल आपल्याला शुअरली स्पष्ट करता यायला पाहिजे. की पुस्तकामध्ये 3 दिले गेले, 3 पैकी कोणतंही तुम्ही एक स्पष्ट करू शकता. ठीक आहे. तर आजच्या पिरियडमध्ये आपण फक्त डोबेरिनल ट्रेड्स पाहिलं. ज्यावेळेस आपण पिरियडिकली करतो म्हणजे सिक्वेन्सली करायला लागलो, ही ट्राईडच्या फॉर्ममध्ये सिक्वेन्सली करायला लागलो होतो. परंतु हा अनफेल्युअर ठरला, म्हणून परत पुढे एक सायंटिस्ट येऊन गेला की तो म्हणजे कोणता असेल तर न्यूलँड्स असेल. न्यूलँडनी काय सांगितलं किंवा त्यांनी त्याचे निकष काय ठरवले गेले आणि त्यांनी कोणत्या सिक्वेन्सली किंवा कोणत्या निकषाखाली जी मूलद्रव्ये ते सिक्वेन्सली मांडले गेले. कारण जसं पुढे काळ सरकत जायला लागलं तशी मूलद्रव्ये काय व्हायला लागली, म्हणजे नोंद व्हायला लागली. त्यानुसार काय व्हायला लागली, त्याची मांडणीची पद्धतसुद्धा काय व्हायला लागली, ती पूर्वीपेक्षा वेगळी व्हायला लागली किंवा त्याच्यामध्ये बदल व्हायला लागले. बदल करणं गरजेचं पडायला लागलं त्या कालावधीनुसार. कारण आपल्याला एका सारणीमध्ये मांडलं तरच हे काय होऊ शकतं, सोपं जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला ही गरज आहे, आवश्यकता आहे जर आपलं जीवन जगायचं असेल तर. आता जीवन का म्हटलं, कारण आपण मागच्या पिरियडमध्ये सुद्धा बघितलं की मूलद्रव्य संख्येने भरपूर आहे, परंतु सगळेच भरपूर असे पदार्थ आहेत ते आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. तेवढ्याच पदार्थावर अवलंबून राहू शकत नाहीत आपण. जसं की मेडिकल फील्डमध्ये असं जे कंटेंट्स असतील, पाठीमागं जे पाहिले मेडिसिन्स असेल, औषधे असतील, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात की निसर्गात नाही सापडत, त्याचे लॅबमध्ये तयार करावं लागतात, प्रयोगशाळेमध्ये. मग त्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, तर तो तुमचा पिरियडिक टेबल म्हणजे त्यांची प्रॉपर्टी असेल त्यानुसार आपल्याला तो कंपाऊंड तयार करता येईल आणि त्यानुसार आपल्याला ते औषध तयार केलं. त्याच्यावर सुद्धा त्याचं जे प्रपोर्शन आहे, प्रमाण आहे, ते निश्चित केलं गेलं असेल. त्यामुळे तो निराळ्या गुणधर्माचाच पदार्थ काय केला होतो, तयार केला होता. ठीक आहे. तर हे आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये अजून न्यूलँडचा जो ऑक्टेव्ह आहे, ऑक्टेव्ह अष्टक, ते आपण नंतर अजून त्याच्याविषयी डिस्कस करूया. तर इथे आपण थांबूया. थँक्यू.